प्रेज लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. परत एक वार प्रभूला धन्यवाद. आजच्या या रविवारी आपण सर्वजण परत एक वार भेटत आहोत. लॉकडाऊन असल्यामुळे आणि करोना व्हायरस ह्या प्रादुर्भावामुळे आपण मागील 1.5-2 महिन्यापासून घरी बसून चर्चचा आनंद घेत आहोत आणि म्हणून प्रभूला धन्यवाद देऊया की अशा परिस्थितीत सुद्धा परमेश्वर आपल्या बरोबर आहे आणि आपण त्याच्याबरोबर आहोत, त्याच्याबरोबर चालत आहोत. धन्यवाद. आपण सुरुवातीची प्रार्थना करूया. आकाश आणि पृथ्वीच्या पवित्र परमेश्वरा, या समय आम्ही तुला धन्यवाद देतो, मनापासून तुझे उपकार स्तुती करतो, तुझ्या चरणाशी येतो प्रभूजी. या प्रार्थनेमध्ये तुझी उपस्थिती असू दे प्रभूजी. आणि प्रभू, आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर. आज वचनातनं तू आमच्याशी बोल प्रभू परमेश्वरा. जे काही या ठिकाणी आम्ही बोलणार आहोत प्रभू, हे सर्व तुझ्या गौरवासाठी आहे प्रभू. अखिल पृथ्वी तुझा जय जयकार करो प्रभूजी, असं घडवून येऊ प्रभू. प्रभू, परत एक वार या ठिकाणी आम्ही पाहतो वाद्य वाजवत नाहीये, काहीच नाहीये प्रभूजी, कारण लोक या ठिकाणी नाहीयेत. पण तरी आपल्या आपल्या घरामध्ये आपण टाळ्या वाजवू शकतो, देवाला धन्यवाद देऊ शकतो, आपण गीतं गाऊ शकतो, वचन ऐकू शकतो, देवाचा संदेश देवाच्या सेवकाकडनं जो येतो तो आपण या ठिकाणी ऐकू शकतो आणि देवाचा गौरव करू शकतो. म्हणून प्रभूला धन्यवाद देऊया आणि प्रभूला म्हणूया की प्रभू, या येणाऱ्या दिवसामध्ये या सर्व व्हायरसला आम्ही येशूच्या नावामध्ये धमकावतो आणि प्रभू तुझं राज्य या ठिकाणी येवो अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. परत एक वार सर्व मंडळ्या चालू हव्यात प्रभू, यासाठी सहाय्य कर आणि मदत कर. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. ही छोटीशी प्रार्थना विनंती आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात ही विनंती केली म्हणून ऐकली त्या. आमेन, आमेन. आता आपण स्तुती स्तवनामध्ये जाऊया. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में शुभ है मेरी ताकत. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में शुभ है मेरी ताकत. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. वो मेरा आनंद हर
या ठिकाणी आपण स्तोत्र 121 वाचणार आहोत. आपली दृष्टी आपण पर्वताकडे लावणार आहे, म्हणजे प्रभूकडे लावणार आहोत. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कोठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याचपासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे, परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्य व रात्री चंद्र तुला बाधा करणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. परमेश्वर तुझे येणे जाणे आतापासून सदा सर्व काळ सुरक्षित करील. आमेन. आता आपण इथून पुढे जाणार आहोत आणि देवाचे सेवक, देवाचे दास या ठिकाणी देवाचं प्रभूचं वचन देणार आहे आणि आपण ते देत असताना आपण टाळ्या वाजवून देवाला गौरव देऊ आणि धन्यवाद करू. Praise the Lord. सगळ्यांना सलाम. We are very glad that you today, after a lockdown, you might be hearing Marathi also in the message. आणि या ठिकाणी मला वाटतं पहिल्यांदाच सगळेजण मराठी भाषांतर या लॉकडाऊनच्या दरम्यान सगळेजण पहिल्यांदाच ऐकत आहात. And we thank the Lord for giving this opportunity to come to you through this media. आणि आम्ही खरंच देवाला धन्यवाद देतो की या ठिकाणी आम्हाला या मीडियाद्वारे आम्हाला या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा देव आम्हाला संधी देत आहे. God is a great God. आणि आमचा परमेश्वर हा खरंच महान And परमेश्वर. we have experienced it during the whole 1.5 months. आणि आम्ही मागच्या या 1 ते 1.5 महिन्यापासून देवाचा अनुभव घेत आहोत. And I know that you are in the home and you might be praying as a family. And really God is using you. आणि नक्कीच आम्हाला माहिती आहे की तुम्ही आणि तुमचा परिवार या ठिकाणी तुमच्या घरामध्ये तुम्ही प्रार्थना करत आहात आणि देव तुमचा वापर करून घेत आहे. We have entered again a new month that is May. आणि आपण आता एका नवीन महिन्यामध्ये पदार्पण केलेलं आहे, मे महिन्यामध्ये. The lockdown was up till 3rd of May and it was been extended up till 17th of May. आणि लॉकडाऊन जे होतं त्या ठिकाणी 3 मे पर्यंत होतं आणि आता ते पुन्हा एकदा वाढवण्यात आलेलं आहे 17 मे पर्यंत. And we need to have God's presence in our life. आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये देवाची सहभागिता असणं गरजेचं आहे. Without God's going in our life, we cannot do anything. आणि देवाचा सहभाग आपल्यामध्ये जोपर्यंत नाही, आपल्या जीवनात नाही, तोपर्यंत आपण काहीच करू शकत This morning I want to speak to you about how important it is to have the presence of God in our life. आणि आज सकाळी मी तुमच्याशी तेच बोलणार आहे की देवाची सहभागिता आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे. You know, when God was bringing Israelites from Egypt, जेव्हा त्या ठिकाणी देवाने मिस्र देशातून लोकांना त्या ठिकाणी बाहेर He काढलं was with them in every step of their life. आणि तो प्रत्येक पायरीवरती, त्या लोकांच्या प्रत्येक पायरीवरती त्या ठिकाणी देव त्यांच्या बरोबर He होता. was in the wilderness. He provided their needs. He was protecting them, and He was with them. आणि देव त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी त्यांच्या संकटाच्या काळी होता. त्यांना जे काही त्यांच्या संकट येत होतं त्यावेळेला प्रभू त्यांना सगळ्या गोष्टीची पूर्तता करत होता. And after seeing the presence of God, after God blessing them, still they disobeyed God. आणि ह्या सगळ्या गोष्टी देवाच्या त्यांनी कृपा त्यांच्यावरती होती, त्यांनी पाहिलं, त्यांनी अनुभवलं होतं, तरी सुद्धा देवाच्या विरोधात ते गेले. देवाला ते त्या ठिकाणी देवाच्या विरोधात ते वागले. That is what it happens in many of our lives too. आणि आपल्या देखील जीवनामध्ये बरेच जण अशा प्रकारच्या गोष्टी We करतात. have been blessed by so many things from God. आपण खरोखर इतके आशीर्वादित आहोत देवाकडनं, आपल्याला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्या. But still sometimes we disobey God. पण काही वेळेला असं होतं की आपण खरोखर देवाच्या विरोधात जाऊन काही गोष्टी करतो. And during this time we need God's presence in our life. आणि या वेळी ही अशी महत्त्वाची वेळ आहे की ज्या वेळेला आपल्याला प्रभूची सहभागिता असणं गरजेचं आहे. Let's turn our Bible to 1 Samuel chapter 4 verse 21. आणि पहिल्या शमूएलचा 4था अध्याय आणि 21वे वचन आपण बघूया. It's a wonderful that when it talks about that when God's presence goes off and God was not with them. आणि खरंच याच्यातनं आपण बघणार आहोत की जेव्हा देव त्यांच्या बरोबर नाही किंवा देवाची सहभागी त्या ठिकाणी नसेल तर काय होऊ शकतं.
And we are going to read 21st verse of chapter 4. आणि चौथ्या अध्यायामधलं 21व वचन आपण बघणार आहोत. The ark of the covenant was being taken away. The presence of God was taken away from his people. आणि देवाचा जो करार होता तो त्यांच्या त्या लोकांमधनं काढला गेल्यानंतर काय झालं? And during this time a child was being born. आणि त्यावेळेला एक लहान बाळ त्या ठिकाणी जन्माला आलं. And 21 says, then she named the child Ichabod, saying the glory has departed from Israel. तिने त्या बालकाचे नाव इखबोद, वैभव नाहीसे झाले असे ठेवले. We need to understand, we need to think now, is God's presence has gone away from our lives? आणि ह्या ठिकाणी आपण ह्या गोष्टी लक्षात विचारात घेतल्या पाहिजेत की खरंच देवाचा सहभागिता काय आपल्यापासून निघून गेलेली आहे का? Is God's glory has gone away from this world? काय देवाचा गौरव ह्या जगात नाहीसा झालेला आहे? Why we are seeing this type of problems in the whole entire world? आणि अशा प्रकारच्या या मोठ्या समस्या या संपूर्ण जगामध्ये का आलेल्या आहेत? What happened to our world? आपल्या जगाला काय झालेलं आहे? When God was there when His blessings were there, we were so happy. कारण देवाचा आशीर्वाद तेव्हा या जगावरती होता तेव्हा सगळेजण किती आनंदी होते. And now also He might be blessing, but we cannot see the blessings of God. आणि आता सुद्धा प्रभूचे आशीर्वाद आपल्याला आहेत पण ते आपण पाहू शकत नाहीये. Why it is happening like that? का असं होत आहे? Is that God's glory has departed from this world? काय देवाचा गौरव ह्या जगात नाहीसा झालेला आहे It's का? important for you and me to know that God's presence is important in our life. आणि म्हणून या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की देवाचा सहभागिता आपल्याला किती महत्त्वाची आहे. Exodus chapter 33 verse 14 to 15 says, आणि उत्पत्ती याचा 33वा अध्याय 14 आणि 15 वचन काय सांगतं? when God was speaking to Moses, जेव्हा देव मोशेशी बोलत होता. Exodus chapter 33 उत्पत्ती याचा 33वा अध्याय verse 14 and 15. It says here, निर्गम याचा 33वा अध्याय. it says here that and he said, my presence will go with you and I will give you rest. माफ करा, निर्गम याचा 33वा अध्याय 14 आणि 15 वचन. परमेश्वर म्हणाला, मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन. You know, God wants to walk with us. आणि देवाला इच्छा आहे आपल्यासोबत चालण्याची. But because of our disobedience, sometimes He's unable to walk with us. पण काही गोष्टी अशा होतात की आपण देवाचा त्या ठिकाणी त्याच्या इच्छा किंवा त्याच्या ज्या आज्ञा आहेत त्या पाळत नाही आणि मग त्या गोष्टी आपल्या बरोबर घडत असतात. But still God gives us time to come back to Him. पण आपल्याला देव वेळ देत आहे पुन्हा एकदा त्याच्याकडे जाण्यासाठी. It says in 33:14, and He said, my presence will go with you and I will give you rest. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की परमेश्वर म्हणाला, मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन. In 15th verse, Moses says, then he said to him, if your presence does not go with us, do not bring us up from here. तो त्याला म्हणाला, तू स्वतः येत नसलास तर आम्हाला इथून पुढे नेऊ नको. If God's presence doesn't go in our life, जर आपल्या जीवनामध्ये प्रभूचा सहभागिता चालत नसेल, येत नसेल आपल्यासोबत, let us not take a step to go out and do the things. आणि मग आपण त्या ठिकाणी पाऊल उचलू नये पुढे जाण्याचं. We need to have God's presence in our life. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये प्रभूची सहभागिता असणं फार गरजेचं आहे. Moses was interceding for his people with God. आणि त्या ठिकाणी जो मोशे होता हा स्वतः त्या ठिकाणी मध्यस्थी म्हणून असं काम करत होता. त्या लोकांमध्ये देवाची मध्यस्थी. God's presence is a promise. कारण देवाची सहभागिता हे त्याचं वचन आहे. God promised that my presence will go with you. कारण देवाचं वचनच असं आहे की माझी सहभागिता तुझ्यासोबत असणार आहे. The value of His presence is, आणि त्याचं जे किंमत आहे म्हणजे प्रभूचे जे सहभागिता आहे त्याचं मोल इतकं महत्त्वाचं आहे. that His presence protects us. कारण त्याची जी सहभागिता आहे ते आपल्याला त्या ठिकाणी संरक्षण देते. As He protected Israelites from the Egyptian army. जसं त्यांनी मिसर लोकांना त्या ठिकाणी मिसर देशातून बाहेर पडताना त्या सैन्यांचं जसं संरक्षण सैन्यांपासून देवाचं संरक्षण त्या लोकांना होतं. His presence is a providence for every one of us. कारण त्याचे जे सहभागिता आहे ते आपल्यासाठी खूप महत्त्वाची आणि मौल्यवान अशी आहे. As God provided them manna from heaven.
कारण जसं देवाने त्या ठिकाणी मन्ना त्या आकाशातनं त्यांना पाठवला And he provided water to drink in the desert. आणि त्या वाळवंटामध्ये असून सुद्धा प्रभूंनी त्यांना पाण्याची पूर्तता केली. He guided them through the trackless roads. There was no track, there was no road, but still God guided them in the desert. ज्या ठिकाणी मार्ग नव्हता त्या ठिकाणी प्रभूंनी त्यांना रस्ता निर्माण करून दिला आणि देवाने त्यांना त्या ठिकाणी That चालवलं. is what happens when God's presence go with us. आणि असंच होतं जेव्हा देवाची सहभागिता आपल्या बरोबर असते सगळ्या गोष्टी शक्य When असतात. God's presence is there, जेव्हा देवाची सहभागिता इथे असते in times of problems also He provides our needs. जरी त्या ठिकाणी समस्या आल्या तरी सुद्धा प्रभू आपल्याला सगळ्या गोष्टीची पूर्तता. Last week we were with Pastor Joshua. आणि मागच्या वेळेला मागच्या आठवड्यामध्ये आपण पास्टर जोशुआ यांच्याकडनं ऐकत होतो. And we myself and Brother Abri, we went to Pastor Joshua to record the message for the coming Sunday. आणि मी आणि ब्रदर आबरी त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडे त्यांचा रेकॉर्ड करण्यासाठी मेसेज रेकॉर्ड करण्यासाठी त्या ठिकाणी जात होतो. So after finishing the recording, we sat down and Pastor Joshua said, it seems to me that it's just like a desert we are walking through as though we are walking in the desert. आणि आम्ही जेव्हा त्या ठिकाणी मेसेज रेकॉर्ड झाल्यानंतर जेव्हा बसलो तेव्हा ते म्हणत होते की मला असं वाटतं की आम्ही वाळवंटामध्ये चालत आहोत, अक्षरशः वाळवंटासारखं जीवन झालं. And really we are experiencing, the world is experiencing desert type of living. आणि खरंच हे अख्खं जग जे आता समस्येमध्ये आहे आणि ते सगळे जणच आपण की हे वाळवंटासारखं जीवन जगल्यासारखं We वाटतं. need God's presence to go with us. आपल्याला खरंच गरजेचं आहे देवाची सहभागिता आपल्या बरोबर असणं. What is the demand if we want God's presence in our life? आणि मग त्या ठिकाणी कोणत्या त्या ठिकाणी इच्छा आहेत किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत? What God wants us to do that He can walk with us. देवाच्या काय इच्छा आहेत की त्यांनी आपल्या बरोबर चालण्यासाठी देव काय सांगत आहे? The first is that we need to be holy. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पवित्र असणं. And God's grace is not an excuse of sinful living. आणि देवाची इच्छा अशी नाही की आपण एखाद्या पापी जीवनात आहोत आणि प्रभूची सहभागिता पण त्या ठिकाणी आहे असं नाही होऊ शकत. God wants us to be holy. देवाची इच्छा आहे आपण पवित्र जीवन जगावं. That and He gives power to live a holy life. आणि देवाने ती शक्ती ते सामर्थ्य आपल्याला दिलेलं आहे त्या पवित्र जीवन जगण्यासाठी. And the other thing we need to, if we want God's presence in our life, we need to trust Him. आणि जर आपल्याला देवाची सहभागिता हवी असेल, पवित्र जीवन जगायचं असेल तर आपल्याला त्याच्यावरती विश्वास ठेवणं We need to गरजेचं आहे. trust upon Jesus Christ. आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं Because गरजेचं आहे. the Lord says, that Jesus says, I am the way, the truth and the life. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात की मी मार्ग सत्य जीवन मीच आहे. God is going to be with us and He's our way in the tough times of our life. आणि प्रभू आपल्या सोबत आहे, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सोबत आहे आणि नक्कीच या अडचणीच्या मार्गामध्ये प्रभू त्याचा मार्ग म्हणजे तो जो सांगत आहे की मी मार्ग आहे तो आपल्या सोबत आहे. The world is looking for someone to walk with them. आणि हे जग जे आहे ते असे विचार करत आहे की कोणीतरी आमच्या बरोबर चालावं, Who can protect them? जो कोणी असा आहे की जो आम्हाला संरक्षण देणार Who can provide them? कोणीतरी असा शोधत आहेत की जो आम्हाला द्यावं. कोणी We as a human being, we are just doing what we can able to do as a humanly nature. आणि आपण एक मनुष्य नात्याने की असं काहीतरी बघतो की आपण मनुष्य नात्याने असा विचार करतो की आपण कोणाला तरी द्यावं. But our human giving is not satisfactory giving to the people. पण आपलं जे देणं आहे एक मनुष्याच्या नात्याने हे एक त्यांच्यासाठी मुबलक असं नाही की पुरणारं असं नाही. It will not satisfy their needs. ते काही त्यांची संपूर्ण गरज पूर्ण करू शकत नाही. We are just giving that. That's why Jesus says to the woman on the well that I will give you the water which will never finish. आणि म्हणून त्या विहिरीजवळची जी त्या ठिकाणी स्त्री होती तिला प्रभू म्हणाले की मी तुला मुबलक असं जे कधी न संपणार असं पाणी दे. A living water. एक जिवंत पाणी असं And that is needed in each one of our lives today. आणि आज आपल्याला खरोखर तशा पाण्याची गरज आहे. We people need a living water. प्रभू त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी जिवंत पाण्याची गरज आहे. How long we can give people, provide them? We can provide at least for 1 month or 2 months, 3 months or 1 year. आणि आपण किती दिवस लोकांना देणार आहोत? 1 महिना, 2 महिने, 3 महिने, त्याच्यानंतर काय? After that, some of them they will stop giving.
पण त्याच्यानंतर कोणीतरी असं होईल की देणं संपून जाईल. That is the nature of a human being. आणि ती एक प्रकृती आहे एका मनुष्याची. But when God promises us, पण जेव्हा प्रभू आपल्याला वचन देतो, when He says, I will give you, that means He is not only giving for only short time, but for everlasting time. जेव्हा प्रभू आपल्याला सांगतो की मी तुला देणार आहे, मग तो देणार आहे म्हणजे तो फक्त ठराविक काळासाठी नाही तर सार्वकालिक जीवनासाठी. It only happens when the presence of God is with us. हे कधी होणार आहे किंवा देवाची सहभागिता आपल्या सोबत असेल तेव्हा. God provided. That's why God was very unhappy with the Israelites in the wilderness. आणि म्हणून या संकटाच्या काळामध्ये त्या सगळ्या लोकांवर प्रभू अत्यंत नाराज होता. If you read in 33 verse 4 and 5, first and 1, 2, 3 and 4. आणि जर तुम्ही 33व्या अध्यायामधल्या चौथ्या वचनापासून पहिल्या वचनापासून जर तुम्ही वाचायला सुरू केलं, Then the Lord said to Moses, Depart and go up from here, you and the people whom you have brought out of the land of Egypt to the land of which I swore Abraham, Isaac, Jacob, saying, To your descendants I will give it. आणि मग निर्गम याचं 33वा अध्याय पहिल्या वचनापासून, मग परमेश्वराने मोशेला सांगितले, तू व जे लोक तू मिस्र देशातून आणले आहेत असे तुम्ही येथून निघून मार्गस्थ व्हा व जो देश तुझ्या संततीला देईन असे अब्राम, इजाक व याकोब यांना मी शपथपूर्वक सांगितले होते त्या देशाकडे जा. And the third verse says, Go up to the land flowing milk and honey, for I will not go up in your midst, lest I consume you on the way, for you are stiff-necked people. आणि मग तिसऱ्या वचनापासून मध्ये असं लिहिलेलं आहे, दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशाकडे तू जा, तथापि तुम्ही ताठ मानेचे लोक असल्यामुळे मी तुमच्या बरोबर येणार नाही, आलो तर वाटेतच मी तुम्हाला भस्म करीन. This is the time God has given us to meditate upon why God is not doing anything, even though we are praying so much. आणि खरोखर ही वेळ आपल्याला प्रभूने दिलेली आहे या गोष्टीचं मनन करण्यासाठी की अशा ह्या संकटाच्या काळामध्ये प्रभू काय करत का नाहीये, की मग काय गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे प्रभूच्यासाठी. What God is telling us. देव प्रभू आपल्याला काय सांगत आहे. He's saying that okay, fine, you can do your own thing. Though I have done so many blessings, I have blessed you, I have brought you up till now, but still you are stiff-necked. You will never change at all. आणि प्रभू असं म्हणत आहे की जा, तुम्हाला जे काही करायचं ते करा, कारण मी तुम्हाला इतकं आशीर्वादित केलं, इतक्या गोष्टी केल्या, पण शेवटी तुमचा जो त्या ठिकाणी तटस्थपणा आहे तो तुमच्याकडे आहे आणि तुम्ही तसे वागत आहात. I will not go with you. मी तुमच्या बरोबर येणार नाही. If God is not going with us, जर प्रभू आपल्या बरोबर आला नाही, what is the use of we walking into this world? मग काय उपयोग आहे या जगामध्ये आपण चालण्याचा. This is the time for you and me to check. आणि ही वेळ आहे तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी बघण्याची, पारखण्याची स्वतःला की आपण काय करत आहोत. To check ourselves, is God is walking in our family? आणि हे बघण्याची की प्रभू आपल्या आणि आपल्या परिवारावर खरोखर आहे का, त्याची सहभागिता आहे Is His presence is there in our family? काय, त्याची सहभागिता आपल्या परिवाराबरोबर आहे का. Is His presence is there in our church? काय त्याची सहभागिता आपल्या मंडळीमध्ये आहे का. Is His presence is there in my life? काय त्याची सहभागिता माझ्या जीवनामध्ये आहे Is का. His presence is there in this world? या जगामध्ये त्याची सहभागिता आहे If का. God's presence is there, then there should be no problem at all. आणि जर त्याची सहभागिता या जगामध्ये आहे तर कुठल्याच समस्या येणार नाही. And if the problem is if the problem comes also, but still His presence will give us to overcome the problem with strength in Him. आणि जरी त्या समस्या आल्या तरी सुद्धा प्रभूची सहभागिता आपल्याला ते सामर्थ्य देतं त्या सगळ्या समस्यातून बाहेर निघण्यासाठी. I see many people were very much depressed. मी खरंच बघत आहे खूप लोक निराश झालेले आहेत. When last time I went to Aurangpura, I was just standing there. A woman comes and she says that, do you have anything? I want to purchase atta. आणि मग मी त्या ठिकाणी औरंगपुरा या ठिकाणी उभं होतो आणि त्यावेळेला मी तिथे पाहिलं, एक महिला माझ्याकडे आली, मला म्हणाली तुमच्याकडे थोडे काही गोष्टी आहेत का, पैसे आहेत का, मला त्या ठिकाणी आटा म्हणजे पीठ घ्यायचं आहे. So one of the person, he calls me and he says that can you just help us in financial because we are in the ministry. आणि मग मला एका व्यक्तीने फोन केला आणि मला सांगितलं की तुम्ही काय मला पैशाची मदत करू शकता का, मला त्या ठिकाणी मी सेवेत आहे. The people are really confused and chaos. आणि खरंच
लोक इतके भयंकर परेशानीमध्ये आहेत, निराश झालेले आहेत. Why? का असं झालंय? Why it is happening like that? का असं होत आहे? Is God's glory has departed. कारण देवाचा जो गौरव आहे, देवाचा जी कृपा आपल्यावरती आहे ती निघून गेलेली आहे. This is the time for us to think about it. आणि ही वेळ आहे आता या गोष्टीचा विचार करण्याची. Go home and think, is God's glory has departed from our church? आणि विचार का या गोष्टीचा तुम्ही घरात बसून की काय आपल्यापासून ती देवाचा गौरव निघून गेलेला आहे का? Is God's glory has gone away from my home, काय माझ्यापासून देवाची ती कृपा निघून गेलेली आहे का? माझ्या घरातून, from my family, माझ्या परिवारातून, from my city, माझ्या त्या ठिकाणी माझ्या स्वतःमधनं, from this world? ह्या जगामधनं. This is the time I just want to tell you. आणि ही वेळ आहे, मला हे तुम्हाला सांगायचं आहे. Let us check ourselves आपण स्वतःकडे आपलं निरीक्षण करूया, and see परीक्षण करूया. His presence is there or not. मग विचार करूया की खरंच देवाचा गौरव आपल्यामध्ये, देवाची कृपा आपल्यामध्ये आहे की नाही. If His presence is there, आणि जर त्याची सहभागिता आपल्यामध्ये आहे, then we can, any troubles and trial comes, we can overcome that. आणि जरी कुठल्याही प्रकारच्या परीक्षा येऊ देत, कुठलीही संकटे येऊ देत, आपण त्याच्यातनं पार जाणार आहोत. He gives us strength to overcome all the temptations. आणि तो आपल्याला नक्कीच ती ताकद देणार आहे या सगळ्या प्रलोभनातनं, या सगळ्या परीक्षेतनं बाहेर And निघण्यासाठी all the problems. आणि सगळ्या समस्येतून. Let's close our eyes. आपण डोळे बंद करूया. Heavenly God, Father, स्वर्गीय परमेश्वरा, Lord, we need your presence in our life. तुझी सहभागिता खरोखर आमच्या जीवनामध्ये आम्हाला हवी. We need your presence in our day-to-day for work which we are doing, Lord. प्रभू, जे काम आम्ही प्रभू परमेश्वर दैनंदिन काम आम्ही करत आहोत त्यामध्ये तू आमच्या सोबत We need your presence in the lives of the doctors and nurses, those who are serving the patients, Lord. प्रभू परमेश्वर, आम्ही प्रार्थना करतो तू तुझी सहभागिता त्या सगळ्या डॉक्टर्स, त्या पेशंट्सना जे बघत आहेत, नर्सेस ज्या पेशंट्सना प्रभू परमेश्वर चेक करत आहेत, त्या सगळ्यांसोबत तू अस. Lord, we want to see your presence to be with the police officers and the government officers, Lord. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो की प्रभू परमेश्वर तुझी सहभागिता सर्व पोलीस आणि जे सरकारी कर्मचारी आहेत प्रभू परमेश्वर, त्या देशासाठी, लोकांसाठी कार्य करत आहेत त्यांच्या सोबत असू दे. And let your presence be in each and every one those who are hearing this word, O Lord Father. आणि ती तुझी सहभागिता प्रभू परमेश्वरा ही सगळ्यांसोबत असू दे की हे प्रभू परमेश्वर हा मेसेज, आजचा संदेश प्रभू परमेश्वर जे बघत आहेत, जे ऐकत आहेत, Lord, we commit every one of us into your hands. आम्ही सगळ्यांना तुझ्या हाताने स्वाधीन करतो प्रभू. We ask your presence to go with us आणि आम्ही प्रार्थना करतो की तुझी सहभागिता सदैव आमच्या सोबत चालू दे during this lockdown. या लॉकडाऊनच्या काळामध्ये. We praise you and we glorify you. प्रभू, आम्ही तुझं नाव उंच करतो आणि तुझ्या नावाचा गौरव करतो. We ask all these things in Jesus' name. आम्ही ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड आणि महान नावात केली म्हणून तू ऐकते त्या. Amen. आमेन. Amen. आमेन. Let's pray. Heavenly God, Father, स्वर्गीय परमेश्वरा, we thank you for this day. या वेळेसाठी धन्यवाद. Especially you, Lord God. We pray for Brother Prashant, O Lord God, Father. प्रभू, आम्ही विशेष करून प्रार्थना करतो भाऊ प्रशांत यांच्यासाठी. Lord, we want your touch to be in his life, Lord God. प्रभू, तुझा स्पर्श त्यांच्या जीवनामध्ये कायम असू दे. Touch him, O Lord God. त्यांना तू स्पर्श कर प्रभू. And we also pray, O Lord God, for Preeti also, God. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो प्रीती यांच्यासाठी देखील. We commit this couple into your hands, Lord. त्या दोघांना उभयताना आम्ही तुझ्या समर्पित करतो. Not only them, O Lord Father, everyone, O Lord God, those who are from our church working in government hospital, O God Father. प्रभू, त्यांच्याबरोबर आम्ही इतर प्रभू परमेश्वर आमच्या मंडळीतल्या लोकांना देखील तुझ्या समर्पित करतो की जे त्या ठिकाणी हॉस्पिटल्समध्ये, सरकारी हॉस्पिटल्समध्ये काम करत आहेत. We commit all of them into your hands. आम्ही त्या सगळ्यांना तुझ्या अधीन स्वाधीन करतो We प्रभू. thank you for this day, O Lord God. या दिवसासाठी आम्ही तुला धन्यवाद We देतो. pray for all the elderly people of our church. आमच्या मंडळीतले प्रभू परमेश्वरा, जे सगळे प्रभू परमेश्वरा एल्डर्स आणि जे मोठे लोक आहेत प्रभू परमेश्वरा, जे वयस्कर लोक आहेत, त्या सगळ्यांना आम्ही तुला समर्पित We करतो. pray for Ausar uncle and auntie, O Lord God. They have been stuck up there in US, O Lord Father. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो अवसर अंकल आणि आंटींसाठी जे अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी अडकलेले आहेत प्रभू. Lord, we commit them also into your hands, Lord Father. त्यांना देखील तुझ्या अधीन स्वाधीन करतो प्रभू We परमेश्वर. pray for everyone, O Lord God, Father. आम्ही प्रत्येकासाठी, सगळ्यांसाठीच प्रार्थना करतो. We pray, O Lord God, give health and strength and bless every one of them, Lord.
प्रभू प्रत्येकाला आरोग्य दे, प्रभू परमेश्वरा ताकद दे आणि सगळ्यांना आशीर्वादित कर. We ask all these things in Jesus' name. आम्ही ही प्रार्थना येशूच्या गोडन महान नावात केली म्हणतोय. Amen. Amen. Now may the grace of our Lord Jesus Christ, the love of God, and the fellowship of the Holy Spirit be with us now and forevermore. Amen. Amen. May God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित कर.